आणि धक्कादायक ब्रेकिंग न्यूज नाशिकमधून आपल्या हाती येते। नाशिक शहरामध्ये एका चोराच्या खून प्रकरणी पोलिसांना अटक करण्यात आली। दत्ता वाघच्या खून प्रकरणी 2 पोलिसांसह 7 जणांना अटक करण्यात आली। सोनसाखळीत चोर होता दत्ता वाघ, त्याचा खून करण्यात आला होता। मुकुल कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत, आमचे प्रतिनिधी। मुकुल, अत्यंत धक्कादायक प्रकरण आहे सगळं आणि 80 कोटींच्या दरोड्याचा कट आखण्यात आला होता। त्या सगळ्या वैमनस्यातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळते, काय सांगाल अधिक? अजित, निश्चितच अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे। हा जो मयत होता याच्यावर सोनसाखळी चोरीबरोबर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे नाशिकच्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेले होते। हे जे 2 कर्मचारी आहेत, संदीप दावरे आणि सोमनाथ गुंड, ह्या दोघांचा गुन्ह्यांच्या संदर्भात या आरोपीशी जो मयत होता त्याच्याशी संबंध आलेला होता आणि त्याच्यातनं पैशांची देवाणघेवाण होत होती। नाशिक शहरातल्या महात्मा नगर परिसरामध्ये एका बंगल्यामध्ये 80 कोटी रुपये आहेत आणि त्या ठिकाणी दरोडा टाकण्याचा प्लॅन या 7 जणांनी आखला होता। त्याच्यामध्ये 2 पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश होता। परंतु तो मयत आहे त्यांनी त्या दिवशी तो 15 तारखेला त्या ठिकाणी महात्मा नगर परिसरामध्ये घेऊन गेला, परंतु तिथे गेल्यानंतर हाच तो बंगला आहे याबाबत मी साशंक आहे असं म्हणून हे सर्व जण तिथून निघून आले। त्यानंतर हे पोलीस कर्मचारी आणि इतर जे लोक आहेत त्यांना असं वाटलं की हा कुठेतरी आपला प्लॅन फिसकट होतोय आणि ही माहिती पोलिसांना पण देऊ शकतो, त्यामुळे याला एकतर संपवा आणि त्याच्यानंतर आपला प्लॅन सक्सेस करा असा कट रचण्यात आला आणि या सर्व 7 जणांनी मिळून हा जो मयत होता दत्ता वाघ याचा खून केलेला आहे। नाशिकच्या पाथर्डी शिवारातील दाढेगाव परिसरामध्ये याला मारण्यात आलं। यातले आरोपी जर आपण बघितलं 2 पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर एक खंडाळ्याचा आहे आणि उर्वरित सर्व 5 हे श्रीरामपूरचे आहेत। श्रीरामपूरची लिंक याच्यामध्ये लागलेली आहे। इतर गुन्हे पण यांच्यावर असल्याची शक्यता वर्तवली जाते। पोलिसांनी 12 तासाच्या आत हे सर्व प्रकार जो आहे तो उघडकीस आणलेला आहे, परंतु याच्यामधनं एक महत्वाची गोष्ट जी पोलीस आणि गुन्हेगार यांचे संबंध वेळोवेळी अधोरेखित होत आहे। पुन्हा एकदा ते संबंध पुढे आलेले आहेत आणि पोलीसच कशा प्रकारे टीप घेऊन दरोडे टाकतात आणि गुन्हे करतात ही धक्कादायक गोष्ट आज महाराष्ट्राच्या समोर आलेली आहे। अगदी मुकुल, आणि यापूर्वीची एक घटना आठवतीये ती म्हणजे चोरांवरती मोर झाले होते नाशिक पोलीस। चोरांकडच्या सोनसाखळी आणि सोनं चोरी केलं होतं आणि त्यामध्ये बाबासाहेब बुधवंत नावाच्या निरीक्षकासह काही पोलीस सस्पेंड झाले होते। ती घटना आठवते। एकूणच नाशिक पोलिसांना असे प्रकार नवीन नाही आहेत, मात्र सर्वसामान्यांसाठी हे अत्यंत धक्कादायक आहे। मुकुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास, एक पाऊल पुढे।